नमस्कार. आज पत्रकार दिन आणि याच निमित्तानं आपण एका अशा व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहणार आहोत ज्यांचं जीवन आणि कार्य म्हणजे तत्वनिष्ठ पत्रकारितेचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. श्री रामदास पद्मवार. चला त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकूया. एक प्रश्न नेहमी पडतो, खरी पत्रकारिता म्हणजे नेमकं काय? आजच्या काळात तर हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. पण याचं उत्तर शब्दांत शोधण्याऐवजी चला एका अशा व्यक्तीच्या कार्यातून ते समजून घेऊया जे स्वतःच याचं एक जिवंत उदाहरण आहेत. श्री रामदास पद्मावार यांना फक्त एक व्यावसायिक पत्रकार म्हणून नाही ओळखलं जात, नाही, तर ते आहेत पत्रकारितेचं एक जिवंत प्रतीक. पण असं का म्हटलं जात असेल? चला जरा खोलात जाऊन पाहूया. म्हणजे बघा, त्यांची ओळख ही केवळ त्यांच्या कामापुरती मर्यादित नाहीये. ते आहेत सत्य, प्रामाणिकपणा आणि समाजभावनेचे एक चालते बोलते प्रतीक. त्यांची खरी ओळख त्यांच्या या मूल्यांमध्येच दडलेली आहे. आणि त्यांनी हे सगळं कसं साध्य केलं? तर त्यांच्या मनात एकच ध्येय होतं, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत वास्तव पोचवणं. आणि ह्याच ध्येयासाठी त्यांनी पत्रकारितेचा धर्म नेहमीच अगदी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जपला आहे. हेच त्यांच्या कामाचं मूळ आहे. मग ही मूल्य त्यांनी प्रत्यक्षात कशी उतरवली? त्यासाठी त्यांच्याकडे दोन खूप महत्त्वाची साधनं होती. एक म्हणजे त्यांची सत्यनिष्ठ लेखणी आणि दुसरा त्यांचा संवेदनशील कॅमेरा. त्यांच्या लेखणीबद्दल बोलायचं झालं तर तिची 3 खास वैशिष्ट्ये आहेत. ती धारदार आहे, म्हणजे शब्दांमधून सत्य समोर आणण्याची ताकद तिच्यात आहे. ती सजग आहे, म्हणजे समाजातील प्रत्येक बदलावर तिची बारीक नजर असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती निर्भीड आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्य मांडण्याचं धाडस तिच्यात आहे. एका बाजूला ही धारदार लेखणी आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा तो संवेदनशील कॅमेरा. ते कॅमेऱ्यातून फक्त चित्र नाही टिपत, तर त्यांच्या त्या संवेदनशील नजरेतून उमटणारे भाव थेट समाजाच्या हृदयाला जाऊन भिडतात. जणू काही ते मानवी भावनांनाच कॅमेऱ्यात कैद करतात. पण एक प्रश्न येतो की ते हे सगळं का करतात? त्यांच्या कामामागे नक्की कोणती प्रेरणा आहे? चला त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणखी जवळ जाऊ आणि त्यांच्या समाजसेवेच्या व्रताबद्दल जाणून घेऊया. त्यांचं वर्णन केलं जातं मातीतून घडलेला कष्टकरी आणि जमिनीशी नात जपणारा कलाकार. याचा अर्थ अगदी सोपा आहे. ते सामान्य माणसाशी, त्यांच्या समस्यांशी आणि त्यांच्या जगण्याशी जोडलेले आहेत. आणि हाच त्यांच्या कामाचा खरा पाया आहे. त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळते 3 मुख्य गोष्टींमधून. एक म्हणजे आपली पारंपरिक संस्कृती जपण्याची तळमळ, दुसरं म्हणजे सखोल सामाजिक भान आणि तिसरं म्हणजे लोककल्याणाची प्रचंड इच्छाशक्ती. ह्याच मूल्यांमुळे ते आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. आणि त्यांच्या कामाची ओळख काय आहे असं विचारलं तर उत्तर मिळतं निर्मळ मन, कोणताच स्वार्थ नसलेली निस्वार्थ वृत्ती आणि समाजाचं भलं व्हावं हे एकच ध्येय. हीच त्यांच्या कार्याची खरी वैशिष्ट्ये आहेत, जी त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवतात. आता आपण त्यांच्या कार्याचं आणि व्यक्तिमत्वाचं सार पाहूया, जे एका शक्तिशाली आणि तितक्याच काव्यात्मक रूपात मांडलं गेलं आहे. हाच त्यांचा प्रेरणादायी वारसा आहे. त्यांच्या वारसाचा पहिला स्तंभ सत्यासाठी झटणारी लेखणी. एक अशी लेखणी जी कधीही वाकली नाही आणि जी नेहमी सत्याच्याच बाजूने उभी राहिली. दुसरा स्तंभ आहे समाजासाठी जळणारी मशाल. एक अशी मशाल जी अंधारात समाजाला योग्य मार्ग दाखवते आणि प्रत्येक अन्यायाविरुद्ध प्रकाशझोत टाकते. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, राष्ट्रहितासाठी स्पंदणारं हृदय. एक असं हृदय ज्या देशाबद्दलचं प्रेम आणि बांधिलकी ठासून भरलेली आहे. ही 3 सूत्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकच नाव समोर येतं, श्री रामदास पद्मावार. हीच त्यांची खरी ओळख आहे. तर या पत्रकार दिनानिमित्त त्यांना मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि शेवटी एकच प्रार्थना आहे की त्यांची ही वाटचाल अशीच सचोटीची, प्रेरणादायी आणि जनहितकारक राहो. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आजच्या जगात अशा तत्वनिष्ठ पत्रकारितेचं खरं महत्त्व काय आहे? यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.